आज चालू आहे पैठणमधल्या आपल्या अनेक ठिकाणं पाहता पैठणच्या धरणाला भेट द्यायला. आमचे मित्र जनाभाऊ मिटकर आणि आम्ही स्वतः इथं खास या उद्देशाने चाललो आहे. नक्कीच तुम्हाला पैठणच्या धरणाचं विंगम दृश्य या पावसाळ्यात पाहायला मिळेल. पाहूया चला, प्रवास करूया पैठणच्या नाथ सागराच्या दिशेने. त्याचं उद्घाटन लालबहादूर शास्त्रींनी केलं ना. त्याला सॉफ्टवेअर आहे आपल्याकडे. आता हे कच्चा माल त्या सॉफ्टवेअरमध्ये टाकायचा. एकच नाही असं मागच्या रविवारी मी तारकेश्वर मंदिरात घेतलं. क्या बात अरे ना काय टाळायला घे. निळमुळे पिक्चर मध्ये होता का तू काही दिवस. गाडी राहू दे. गाडी बेस्ट झालं. नाव आलं ते मित्रांनो, या सगळ्या आशिया खंडातलं सगळ्यात मोठं मातीचं धरण असलेल्या या जायकवाडी धरणाच्या रस्त्याने आम्ही चाललो आहे. हे धरण लालबहादूर शास्त्री यांनी याचं उद्घाटन केलं आणि इंदिरा गांधींनी आणि लोकार्पण केलं. गोदावरी नदीवर नाशिकवरून जो प्रवाह वाहत येतो ते सगळ्यात मोठं
धरण हे आहे आशिया खंडातलं पहिलं मातीचं धरण. हे धरणाचं बांधकाम या फिजी या जपानी कंपनीने केलं होतं. अतिशय भव्य धरण आहे. 21 किलोमीटर लांबी त्याच्या भिंतीची आहे आणि जरूर आवर्जून येऊन पाहण्यासारखं हे ठिकाण आहे. तर या जलाशयाला जे नाव दिलं त्याचं नाव आहे नाथसागर. पर लगेच तिकडे तिची लेवल पाण्याची लेवल स्थानिक लोक इथले नेते आणि जनता. यस. धोकादायक रस्ता आहे चढण्यासाठी. पावा याच्यातला लय पाय आहे शेतकरी बघा नंबर. मॅटर पडत आज नाही उद्या भेटून हा जो जलाशय आपण इथं पाहतो याचं नाव आहे नाथसागर. सो ॲक्च्युली 2903 किलोमीटर क्यूब एरिया हॅज बीन कवर्ड बाय दिस वॉटर बॉडी. नाथांचं पैठण असल्यामुळे याचं नाव नाथसागर दिलेलं आहे. आणि हा जायकवाडी जो डॅम आहे हा पूर्ण डॅमचं खाली चुन्यामध्ये बांधकाम केलं दगडांचा वापर करून. फिजी कंपनीने याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं आणि देश आशिया खंडातला सगळ्यात पहिला प्रोजेक्ट होता जो मातीचा बांधला आहे. विषय गोष्ट अशी आहे की जगातलं आणि आशिया खंडाला सुद्धा असं धरण आहे जिथं हायड्रो पॉवर जनरेशन होतं. पॉवर जनरेशन झाल्यानंतर तेच पाणी पुन्हा डॅममध्ये परत सोडलं जातं. असं एकमेव धरण आहे. या गोदावरीचा उगम जो होतो तो नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर या डोंगरामध्ये होतो आणि ही दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी नदी आहे जी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. तर हे धरण मराठवाड्यातला जो नांदेड, अमरावती, बीड, परभणी हा जो एरिया आहे माजलगावपर्यंतचा इतक्या मोठ्या भागाचं इरिगेशन करतो. त्याचप्रमाणे या धरणावर इथं येईपर्यंत याच्यावर नाशिकपासून जवळपास 11 धरणं बांधलेली छोट्या मोठ्या आकाराची. नगर जिल्ह्यामध्ये प्रवरा नदीला येऊन मिळते आणि त्या ठिकाणी प्रवरा संगमसुद्धा आहे. तर हे धरण याची पाण्याची क्षमता खूप मोठी आहे. सध्याच्या सीझनमध्ये नाशिकचा जो पाऊस येतो इथं आला आहे त्यामुळे या धरणाची पाण्याची पातळी जवळपास 43% वाढलेली आहे. तो आवर्जून सहल घेऊन यायला एक महत्त्वाचा स्पॉट महाराष्ट्रातला आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सुद्धा अतिशय सुरक्षित असा आहे.
पक्क तेल खाल्लेलं आहे करडीचं आला म्हणून लाट समुद्र तरी होते. सॉफ्ट झाले, चालायला अडचण नाही. स्टिक्स आर एव्हरीवेअर. करायची का? कर निवांत. हो बापू harga baik palsu itu aja. Udah atau yang buat seperti itu sana. Kali na? Kali kum. Ya, नहीं सिर 2000 की. अरे चलो. किती मस्त वाटतं ना पैठण शहर. अजय देवगण, अक्षय कुमार यांची वेगळी लॉबी. मला तो व्हॉइस कट नाही करा ना सगळ्यात. हो ॲज इट इज वॉइस कट करून टाका. तोच होता ना? कोण होता? आपण असं बोलतो का?
मित्रांनो, अशा रीतीने आमचा धरणाचा आजचा हा प्रवास पूर्ण झाला आहे. तुम्ही नक्की आवर्जून भेट द्या या जायकवाडी धरणाला, जायकवाडी डॅमला. आणि पैठणमध्ये यायला आम्हाला भेटायला नक्की विसरू नका. सबस्क्राईब करा श्रीकांत इन्फोग्राफी.